पुणे शहरातल्या अपघातानंतर पुणे शहरात वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसतायत आणि त्याही एका मागोमाग। पुणे शहरात गेल्या वर्षभरात 297 पबवर कारवाई करण्यात आलेली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केल्याची माहिती समोर आलेली आहे। तर काँग्रेस नेता अक्षय जैन यांनी माहिती अधिकारातून माहिती काढली। तर पुण्यातील पोरसे अपघात प्रकरणानंतर पुण्यात वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसतायत, कारवाया होताना दिसतायत। आता सध्या 2 पब्सवर म्हणजेच अनधिकृत पब्सवर कारवाई करण्यात आलेली आहे। महानगरपालिका आता खडबडून जागी झालेली आहे या प्रकरणानंतर। तर आता नवी माहिती समोर येते ती म्हणजे पुणे शहरात गेल्या वर्षभरात 297 पबवर कारवाई करण्यात आलेली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यानंतर सुद्धा पुण्यात सर्रासपणे पब चालू आहेत आणि पब संस्कृती सुरू आहे। दरम्यान काँग्रेस नेता अक्षय जैन यांनी माहिती अधिकारातून माहिती काढली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। पोरशा अपघातानंतर पुन्हा एकदा पुण्यातील पब आणि बार संस्कृती पद्धती जे आहेत त्यावरती आक्षेप नोंदवला जातोय। अनेक बार्सवरती पब्सवरती जे यापूर्वी कारवाई करण्यात आलेल्या आहेत, परंतु यापूर्वी किती नेमक्या कारवाई झालेल्या आहेत याची माहिती काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी जी आहे ती मागवली होती आणि जवळपास एका वर्षामध्ये 297 ज्या आहेत त्या कारवाया एक्साईज डिपार्टमेंटने यापूर्वी केलेल्या आहेत। एवढ्या कारवाई करून देखील काही बार पब जे आहेत ते चालूच आहेत। नेमकं काय आक्षेप आहे? अनेक पब 2 पब दाखवले जातात आता सध्या कारवाई केलेले। एक हॉटेल आहे, एक पब आहे। इतर जे पब चालू आहेत त्याच्यावरती काय कारवाई करण्यात येते? बघा, शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे शहर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून आलेलं पुणे शहर मागच्या दरम्यान वर्षभरात 297 पबवर कारवाई करण्यात आली आहे। पोरशा अपघातानंतर पुन्हा एकदा पुण्यातील पब आणि बार संस्कृती पद्धती जे आहेत त्यावरती आक्षेप नोंदवला जातोय। अनेक बार्सवरती पब्सवरती जे यापूर्वी कारवाई करण्यात आलेल्या आहेत, परंतु यापूर्वी किती नेमक्या कारवाई झालेल्या आहेत याची माहिती काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी जी आहे ती मागवली होती आणि जवळपास एका वर्षामध्ये 297 ज्या आहेत त्या कारवाया एक्साईज डिपार्टमेंटने यापूर्वी केलेल्या आहेत। एवढ्या कारवाई करून देखील काही बार पब जे आहेत ते चालूच आहेत। नेमकं काय आक्षेप आहे? अनेक पब 2 पब दाखवले जातात आता सध्या कारवाई केलेले। एक हॉटेल आहे, एक पब आहे। इतर जे पब चालू आहेत त्याच्यावरती काय कारवाई करण्यात येते? बघा, शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे शहर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून आलेलं पुणे शहर मागच्या काल जो प्रकरण घडलेला आहे त्यामुळे पूर्ण देशभरात बदनाम झालेला आहे। आणि हे माझं पुणे शहर जे असं पूर्वी कधीच नव्हतं, परंतु मागच्या काही काळात एक्साईज डिपार्टमेंटच्या, आमचा स्पष्ट आरोप आहे, एक्साईज डिपार्टमेंटच्या साथीमुळे हे सर्व घडलेलं आहे। आम्ही पुरावे दिलेत, आजही आमच्याकडे पुरावे आहेत। अल्पवयीन मुलामुलींना सर्रासपणे दारू दिली जाते। तुम्हाला पुराव्यांसकट, व्हिडिओ सकट आम्ही फोटो दाखवले तरी त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही। मग आम्ही माहिती मागवली की लेट नाईट सुरू असल्याने किंवा अजून वेगवेगळ्या कारणाने कोणत्या क्लबवर पुण्यात कारवाई झालेली आहे। तर मागच्या वर्षभरात 1 एप्रिल ते 14 एप्रिलच्या दरम्यान साधारण वर्षभरात 297 पब, रेस्टॉरंट, क्लब यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणानंतर तरी पोलीस प्रशासन खडबडून जागं होतंय का? आणि या नव्या मॉडर्न बदलत्या पुण्याला, तरुणाईला जे आहे ते नशामुक्त करण्यासाठी हे पब्स पुण्यातून कायमस्वरूपी बंद होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज।